थोडक्यात क्वालिफायची मॅच हारलो होतो. म्हटलं यावेळी प्रयत्न करू की शक्यतो आपण फायनल खेळू टुर्नामेंट. आणि खूप सुंदर आयोजन असं प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा. अशा सर्व तुमच्या येणाऱ्या पुढील सर्व कार्यक्रमांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर हे होते रोहितजी गमरे, नावे गावाला बिलॉंग करणारे. आणि रोहितजी गमरे म्हटले तर केवळ क्रिकेटपटू नाहीये तर एक हिंदी कॉमेंटेटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. आणि आता दोन्ही संघ या ठिकाणी रेडी झालेत. हा सामना 3 षटकांचा होणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण याची नोंद घ्या, कारण 3 षटकांचा हा सामना या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. आपल्याकडे अजून वेळ आहे. आणि मी सर्व आमच्या प्रमुख अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थोड्याच वेळामध्ये सर्व आपण प्रमुख अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान, त्यांचा स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यासाठी सगळ्या आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. श्रीराम स्पोर्ट क्लब जाधववाडी हे सर्व आमच्या आयोजकांना विनंती असेल आपण देखील सर्वांनी या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि आपण पाहतोय अगदी आमचे सगळे आयोजक ज्यांच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळतंय अनंत युवा प्रतिष्ठान टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. अनंत युवा प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान अनंत अंबानी साहेब आणि त्यांचे सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले श्री धीरज घोले पाटील साहेब यांचं या ठिकाणी आत्ताच आगमन झालेलं आहे. आपण त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी सर्व आमच्या आयोजकांना विनंती करेन की आपण देखील सगळ्यांनी या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. त्याचबरोबर पुढे आपण फायनलला देखील सुरुवात करणार आहोत, कारण घड्याळाला जर पाहिलं तर 6:04 होत आहेत. त्याच्यामुळे अगदी फायनल देखील प्रेक्षकांना पाहायचं आहे. प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी थांबलेला आहे. तर आयोजकांना विनंती असेल आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान, स्वागत सत्कार हा कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी आपण रेडी राहायचं आहे. या आयोजकांना विनंती. चला आयोजकांची सूचना आली, आपण सामना सुरू करून घेऊया. तोपर्यंत आपण पाहू शकतो जरूर या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या समवेत आमचे सर्व आयोजक, जाधववाडी ग्रामस्थ, खास करून आमचा महिला मंडळ, ज्या महिला मंडळाने अगदी काल सुरुवातीपासून ते आतापर्यंत आम्हाला खूप मोलाचं असं अनमोल सहकार्य केलंय, असे जाधववाडी गावातील सर्व आमचं महिला मंडळ, या महिला मंडळात देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. पहा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. सन्माननीय आदरणीय माझ्या समवेत असणाऱ्या साथी समालोचक निलेशजी जाधव यांना विनंती करून आपण या ठिकाणी यायचंय. बघा सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली आणि आपण पाहतो पहिले बॉलर बॉलिंग ट्रॅकवर रोहित गमरे या ठिकाणी पाहायला मिळतील. निलेश पहा, रोहित गमरे रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक स्पर्धेमध्ये हा खेळलेला खेळाडू आहे. पहिला बॉल डॉट हाताळलाय. दुसरा बॉल, दुसऱ्या बॉलवर प्रति हल्ला केलाय. आपण पाहतोय एक कमालीचा स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटला ठोकला अमोल वाडवलने. पहिला फायनल मधील षटकार. बघा ना योगेश सर, आपण एकंदरीत अमोलच्या बॅटिंगचा विचार केला, तो बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत नाही, तो हातोडा घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतो. आणि ज्या वेळेस तो येतो ना त्यावेळेस तो तोडफोड करूनच जातो. आणि तेच प्रात्यक्षिक त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलंय आज. यस निलेश बरोबर आहे, कारण अमोल म्हटला तर त्याला माणगाव तालुक्याचा मिस्टर हिटमॅन या नावाने तो प्रचलित आहे. गरम झालाय, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, पण यावेळेला आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. डेफिनेटली बघा यावेळेस मात्र थोड्या अंशी का होईना अमोल आपल्याला बाहेर जाऊन खेळताना पाहायला मिळाले. अगदी ते बाहेर गेले तदनंतर बाहेरून त्यांना खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी टायमिंग करू शकले नाहीयेत. हा कमबॅक मात्र आपल्याला गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. यस नक्कीच. पुन्हा एकदा पुढचा बॉल, या बॉलवर मोठा फटका,
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून आणखी एक खतरनाक डेंजर षटकार. बघा या चेंडू नंतर एकंदरीत अमोल देखील म्हटलं असेल की मी शांत आहे परंतु मी संत नाही आहे. होय, 2 चेंडूवरती जरूर डॉट केलास परंतु लगातारच्या 2 चेंडूवरती षटकार मारणं मी देखील जाणतो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने एक्झॅक्टली तेच केलंय. यस, कारण रोहित गमरे आणि अमोल वाडवल आमने सामने बराच वेळा माणगाव तालुक्यात नव्हे तर माणगाव तालुक्याच्या बाहेर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळाडू आमने सामने खेळले. त्याच्यामुळे अंदाज आणि अनुभव इथे दोघांकडे देखील खास आहे. पुढचा बॉल आपण पाहूया रोहित गमरे यांचा. हाफ ट्रॅकरचा बॉल आपण पाहतोय बॉडी पासून दूर, व्हाईट बॉलचा इशारा, 1 धाव. बघा यावेळेस मात्र योगेश सर असे म्हणतात ना, प्रेशर आल्यानंतर प्रेशर कुकर देखील शिट्टे मारतो. तो गोलंदाज रोहित काय आहे, याच मैदानाच्या आतमध्ये अमोलने तेच केलं. बघा लगातारचे 2 षटकार लगावल्यानंतर त्याच्यावरती देखील प्रेशर क्रिएट झालं आणि म्हणूनच की काय हा आगळा वेगळा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. थोडासा दबाव या ठिकाणी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच वेळेला आपण पाहतोय बॉडी पासून दूरवरचा बॉल, परंतु पंचांनी इथे दंडित केलंय. असं म्हणतात ना, एका घरामध्ये सासूचं आणि सुनेचं पटत नाही ना, तसं क्रिकेटच्या मैदानावर पंचांचं आणि बॉलरचं कधीच पटत नाहीये. पुन्हा एकदा पहा, उडी मारून शॉट खेळण्याचा प्रयत्न, तर पुन्हा एकदा दबाव, प्रेशर, आणखी एकदा व्हाईट बॉल. आता योगेश सर असंच म्हणावं लागेल, दिशा नाही तर दशा होती आणि मार्ग नाही ना तर भरकटला जातोय. आणि भरकटलेल्या मार्गावरून जर आपल्याला मार्गक्रमण करायचं असेल ना तर बघा डोकं शांत करणं कधी कधी खूप गरजेचं असतं. कधी कधी आपण शांत राहणं आणि शांत राहून आत्मचिंतन करणं हे किती गरजेचं असतं ना, हे मॅच मध्ये येणाऱ्या काही चेंडू मध्ये पाहायला मिळेल यापुढील बॉल. नक्कीच डोकं शांत असेल तर मात्र खेळ तुमचा अधिकाधिक चांगला. यावेळेस मात्र टापे वेगळा बॉल हवेमध्ये, ओ हो 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 हो, याला म्हणतात निलेश 3 तिघाडा आणि काल बिघाडा, तिघांच्या मध्ये झेल पडलाय, अमोलला मिळतोय जीवनदान. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. बघा देव देखील त्याच्याच पाठीशी राहतो, त्याचं कर्तृत्व मोठं असतं. आणि यावेळी मात्र असं कुठेतरी आपल्याला देखील वाटलं होतं की मॅच आणि या मॅच मधील ही कॅच सहजरित्या टिपली जाईल, परंतु तसं योगेश सर घडलेलं नाही आहे. यस, रोहित गमरे तेच सांगतोय खेळाडूंना. हे काय केलंय, माणगाव तालुक्याचा हिटमॅन जो अतिशय गरम होतो, ऊन असू द्या, थंडी असू द्या, किती अवकाळी पाऊस असू द्या, पण अमोल नेहमी गरम होताना तुम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याचा जलसूट, ओ हो हो, यावेळेला ऑन साईडला फटका मारायचा होता. आपण पाहतोय राज राऊत यांना सरळ जाऊन हा बॉल लागलाय. डॉट बॉलची सांगता, पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर धावफलकावर धावा 15-15ला 0 कळंबचे संघ. आमचा आवाज अगदी कालपासून ते आतापर्यंत सन्माननीय आदरणीय चंदू कोरपे या विभागातील एक उत्कृष्ट डेकोरेटर्स ज्यांचा डीजे आपण पाहिलात. खालापूर, खोपोला, माणगाव तालुका असेल, रोहा तालुका असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, पनवेल असेल, रत्नागिरी सारख्या ठिकाणी देखील ज्यांचा डीजे वाजलाय. आणि खऱ्या अर्थानं या सुतारवाडी विभागाची आणबाण शान म्हणजे आमचा चंदू कोरपे यांचा डीजे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवतो. चंदूजी आपलं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. चला निलेश, या ठिकाणी दुसरं षटक सुरू होतं. भावेश पाष्टे आले बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या षटकाखेर 15 धावा. यस, नक्कीच बघा भावेश पाष्टे आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना योगेश सर, तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहितला आपण पाहिलं. रोहित थोड्या अंशिका ना महागडे राहिले. बघा मॉन्टेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, संघाची जबाबदारी खांद्यावरती होती. बघा परंतु आज सकाळपासून ते सायंकाळपर्यंतचा रोहितचा प्रवास हा सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या फायनलच्या मॅच मध्ये काहीसं चित्र विचित्र पाहायला मिळालं. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या ठिकाणी गोलंदाज भावेश पाहायला मिळतील. अमोल पुन्हा एकदा इन ऍक्शन, यावेळेस फुल टॉस बॉल. होय, छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा केलाय वार. चेंडू सीमारेखा पार, मिळतील धावा 6 षटकार. यस, अमोल वाडवळ सोडणार नाहीये, ताकद त्याच्याकडे आहे, नजर त्याची जबरदस्त आहे, करडी नजर आहे आणि प्रत्येक बॉलला दूर पाठवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. तो एक विचारच करून येतो मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा येतो ना, की बॉलला तो अंगलट मात्र आणत नाहीये, बॉलला जास्तीत जास्त दूर कसा फेकेल हा विचार तो करून येतो. आणि त्याच वेळेला आणखी एक चांगला फटका, याही वेळेला आपल्याला धावा नक्कीच जास्तीच्या पाहायला मिळतील. येस, नक्कीच बघा
या फटक्यानंतर खऱ्या अर्थानं अमोल देखील बरसला असेल, तो देखील म्हटला असेल की आमच्या वाटेवरती येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्यांची त्यांच्या वाटेवरती जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. यस, असं म्हणतात ना, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. या पुढील बॉल. याही वेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा ट्रान्स चांगला होता, बॉटरमॅनचा परिपूर्ण वापर केला, परंतु यावेळी मात्र योगेश सर आपण पाहिलं ना, चेंडू अगदी बॅटच्या खालच्या टोवरती आदळला आणि त्यानंतर मात्र खेळपट्टीवरती विसावा घेत असताना हा मात्र मोठा श्वास भावेशने देखील घेतला असेल. आता नक्कीच सन्माननीय आदरणीय दीपक शेठ हर्णेकर यांच्याकडून लगातारच्या 4 षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हेच बघा, ज्याप्रमाणे अमोल बरसतोय ना त्याच्यावरती पैशांचा भरसाव होणं तितकंच गरजेचं आहे. आजका दिन खुला दिन काट डालो पैसा निकालो असं देखील आपण म्हणू शकतो. यस, दीपक शेठ हर्णेकर म्हटलं तर महानगाव तालुक्यातील एक उद्योजक तथा डॉक्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याकडून हे बक्षीस. ओहो, यावेळेस मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, क्वाडबी हँडी विकेट, या मॅचची गोल्डन विकेट, बॅटर अमोल मैदानाच्या बाहेर. यस, भावेश पाष्टेला ज्यासाठी आणलं होतं ना, भावेश पाष्टेने ते काम केलंय. अमोल वाडवळ माणगाव तालुक्याचा हिटमॅन, ज्याला मात्र इथं आपण पाहतोय ज्याची विकेट काढली आणि पहिला धक्का, असं म्हणतात ना, जोर का झटका धीरे से लगे. अमोल वाडवळ बॅक टू दी डग आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जिथे आपण पाहतोय युनिट नंबर 3 मध्ये अंकित दाखल झालेत. बघा योगेश सर, अमोल आता तंबूच्या आश्रयाला आला म्हणून ढासळून चालणार नाहीये. सुरुवात तर आपल्याला करायची आहे, कारण की जबाबदारी तर आपली संघाची खांद्यावरती आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा ना, मागील वर्षी तो आहे छावा चित्रपट आणि त्यातील ती कविता, मनके जीते जीत हे मनके हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे न सपना, असल सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना है कुछ आज हमें, अजर अमर कर देना है आज ये मॅच हमें. ही मॅच गाजवायची आहे, हा इतिहास रचायचा आहे. यस, त्यासाठी अंकित वाडवळ आलाय. पहा भावेश पाष्टेचा समोरची लाईन, चांगला बॉल खोलात टाकला होता, फसवलं या बॉलवर. टॉप बॉलची सांगता. यावेळेस भावेशचं मी कौतुक करेन. बघा ना, त्यांनी पाहिलं नवीन बॅटर आहे, तो वेगावरती स्वार झाला, त्याने वेग वाढवला आणि त्यानंतर अगदी चेंडू खोलात टाकला होता, जिथे आपण म्हणतो ना स्टॅच्यू, त्याने तेच केलं. यस, आणि त्यासाठी भावेश पाष्टेला कर्णधाराने आणलंय. यावेळेस आपण पाहतोय, पहा रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, पुन्हा एकदा रनवे करावे लागेल भावेश पाष्टेला. एक नावेकरांचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून भावेश पाष्टेकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल. ओ, यावेळेला अंकित वाडवळला शांत ठेवलाय, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आणि इथं आपण पाहतोय डॉट बॉलचे सांगता. बघा ना, जसं की आपण म्हणतो की चालू जमान्यात मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं फुटवर्क, या दोन्ही गोष्टी मॅटर करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र बॅटिंग करत असताना बॅटरनी फुटवर्क केलं नाही, तो त्या ठिकाणी स्टॅच्यू राहिला आणि म्हणूनच की काय या चेंडूला तो फेस करू शकला नाहीये या ठिकाणी. यस, 2 षटका अखेर 21 ला 1 गडी बाद कळंबचे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय दीपक शेठ हर्णेकर यांच्याकडून लगातारच्या 4 षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल, खास कळंबच्या संघासाठी. कारण अनेक वेळा दीपक शेठ हर्णेकर कळंबच्या संघाला पुरस्कृत करत असतात आणि ऑनलाईन स्पर्धा ते पाहत आहेत. पहा, 2 षटकांचा खेळ झाला, 21 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. ज्या अमोल वाडवळने सुरुवात करून दिली होती, ती सुरुवात कुठेतरी थोडीशी आता शांत झाल्यासारखी वाटते, कारण मैदानावर संपूर्णपणे शांतता पसरली आहे. याच मैदानाच्या आतमध्ये बघा, भुरे अंधारे, अर्थातच महेंद्र अंधारेने त्याचे 2 ब्रह्मास्त्र तर टाकलेत. पहिल्या ब्रह्मास्त्रामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती रोहित आपल्याला पाहायला मिळाले, त्यातल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला भावेश पाहायला मिळाले. आता मात्र कॅप्टन फ्रंट एंड लीडिंग संघाचा सरसेनापती स्वतः संघाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन यावेळी मात्र गोलंदाजीसाठी उभा आहे. यस, महेंद्र अंधारे जास्तीत जास्त बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात, पण यावेळेला बॉलिंग करताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल पहा, थोडीशी उसळी देणारा बॉल, राजला ठेवलाय शांत. पहिला चेंडू डॉट बॉल. बघा, दोन्ही गोलंदाजाच्या विरोधामध्ये जास्तीच्या धावा आल्या आणि त्यानंतर महेंद्रनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना चांगली गोलंदाजी. यावेळेचा बॉल काटा किर, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरती दस्तक देणारा फटका, चेंडू दान 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 करत सीमा पार, मिळतील धावा 4, हा चौकार.
यावेळेला आपण पाहतोय राज राऊत शांत बसले होते, पण आता स्वतःला सांगतात की आता मी शांत बसणार नाहीये. पॉइंटला खोदून काढलं, चांगला शॉट सिलेक्शन केला आणि यावेळेला राज राऊतच्या बारमधून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या 25ला 1. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा राजरावसाठी महेंद्र अंधेरे. हात टाकर बॅट पर फिरले, ताकद लावले का? होय ताकद लावले, परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? यावेळी मात्र चित्र काहीसं विचित्र पाहायला मिळालं. थोड्या वेळापूर्वी सकाळी मी योगेश्वर बोललो ना, सकाळी आंघोळीला जावं, हातातून ज्याप्रमाणे साबण निष्ठावाना, अगदी त्याचप्रमाणे चेंडू या ठिकाणी निसटला असंच म्हणावं लागेल. येस, क्षेत्ररक्षक तिथे विचार करत बसलाय की हे काय घडलं, हे काय केलंय. डोक्याला हात लावलाय, पण क्रिकेटच्या खेळामध्ये डोक्याला हात लावून उपयोग नाहीये. कष्ट मेहनत तुम्हाला करावे लागतील. पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळाला. हो, यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पागडी सरांच्या माध्यमातून दिला जातोय. एकरी धावसंख्या पुढे सरसावेल 32 या आकड्यावर. 32 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल सारखा मोठा मोरा षटकार त्यांनी मारले, त्यांनी त्याचं काम केलं असं म्हणेल. यावेळेचा बॉल लालच बुरी बलाय. महेंद्र तू दिवसभर असेल चेंडू टाकलेस ना, तर मी दिवसभर ते षटकार रच मारीन, हे मात्र या ठिकाणी बॅटिंग करत असताना बॅटरने सांगितलंय. आणि होय, यानंतर तो देखील म्हटला असेल की हाती घोडे तोप तलवारे पोच तो तेरी सारी है, पर जंजीर में अडका राजा मेरा अब भी सब पे भारी है. येस, राज राऊत म्हटलं तर हा देखील माणगाव तालुक्यामध्ये या खेळाडूचं आवर्जून नाव घेतलं जातं. अगदी आपण सारेनेच पाहिलं, एक बेस्ट बॉलर, त्याचबरोबर एक चांगला क्रिकेटर म्हणून याची ओळख आहे. बॉडी लँग्वेज भारी आहे. ठोकला षटकार. हो, यावेळेचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं ना, कोणीतरी संयम हरपून बसले. आणखी एक उडवायचं होतं, परंतु यावेळी मात्र महेंद्र देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. महेंद्र देखील सांगतो, मी देखील काय फक्त मॅच पाहायला आलेलो नाही आहे, मी देखील गोलंदाजी करायला आलोय. यावेळेला बॅटची लिडिंग घेतली, चेंडू मागे जातोय, मागे क्षेत्ररक्षक आहे. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी काहीच वेगळं चित्र पाहायला मिळालं. महेंद्र अंधेरे. हो, व्हॉट अ मुवमेंट यार. ज्या ठिकाणी मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. बघा, खेळ जरी क्रिकेटचा असला ना, तरी वापर त्यांनी पायाचा केला. आणि होय, फुटबॉलचा देखील या ठिकाणी वापर होऊ शकतो, या त्यांनी सांगितलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय सर? धावा किती काढल्या? 4 टोटल धावा. हे म्हणतात ना आपण भाग मिळेल का भाग. शर्यत लागले होते, जसं आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहतो ना निलेश, मथुर बकासूर धावतात, तसे अक्षरशः धावताना अंकित आणि राज राऊत पाहायला मिळाले. अगदी जोरदार घोडदौड सुरू होते आणि तब्बल 4 धावा धावून काढल्यात. आणि या 4 धावाने टोटल धावसंख्या 42. 18 बॉल मध्ये 43 धावांची गरज श्रेयांश इलेव्हन न्हावे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर आलेले सर्व प्रमुख अतिथी मान्यवर आणि खास करून आपण पाहतोय अनंत युवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने कैलासवासी संतोष दयाराम भोनकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम चषक 2026 हा महासंग्राम चित्तभराव पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतोय अनंत युवा प्रतिष्ठानचे सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय श्री धीरज घोले पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समेत त्यांचे सहकारी कुठे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रीतमताई पाटील आपल्याला पाहायला मिळतात, तसेच आमचे गंगाराम शेठ सरफळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर निशिकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर दत्ता शेठ कोदे मुख्य व्यासपीठावर हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अनिताताई गोपाळ जाधव पाहायला मिळतात. गाव कमिटीचे अध्यक्ष आमचे रमेशजी जाधव साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर सर्व आमचा महिला मंडळ, जाधववाडी ग्रामस्थ, तसेच आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट क्लब जाधववाडी, हे सगळे अगदी तरुण या ठिकाणी आपल्याला कालपासून ते आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. बस बघा ना योगेश्वर, विदा सावरकर लिहितात, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे तुम्ही मी आपण ऋणी लागतो. म्हणजे काय, तर देशाने मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देतो ही भावना खूप महत्वाची. आणि होय, हीच भावना अंतरी उतरवून AYP अर्थात अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलं ना, तर झोपडपट्टी एरिया, त्यानंतर तिथे नायर हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, बांद्रा कॅन्सर हॉस्पिटल, रे रोड मधील क्रिकेट खेळणं हे स्वप्न पाहणाऱ्या मुलांसाठी सहकार्य करणं असेल. 31,000 पेक्षा जास्त लोकांना अन्नदान, त्यातल्या त्यात 40 ऑटो रिक्षा वाटप असेल, त्यातल्या त्यात महिलांसाठी 3,000 शिलाई मशीन वाटप असेल, विकलांसाठी 100 व्हीलचेअर असतील,
100 ऑकर, त्यातल्या त्यात 100 स्टिक आणि आदिवासी वाडा, आदिवासी पाडा, गंगावणे गाव, नागोटणे या ठिकाणी अँब्युलन्सची सुविधा देखील या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाले सर. येस, अनंत युवा प्रतिष्ठान खूप मोलाचं असं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण खऱ्या अर्थानं अगदी गोरगरिबांसाठी त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या स्कीम राबवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आमच्या समवेत असणारे निलेशजी जाधव यांनी आता सांगितलं आपल्याला, अगदी आपण पाहिलं तर विकलांसाठी देखील, त्याचबरोबर 40 ऑटो रिक्षा वाटप, 31,000 पेक्षा जास्त लोकांना अन्नदान, झोपडपट्टी एरिया, नायर हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, बांद्रा कॅन्सर हॉस्पिटल, त्याचबरोबर रे रोड मधील क्रिकेट खेळणं हे मुलांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी देखील सहकार्य, आणि आदिवासी पाडा, गंगावणे, नागोटणे या ठिकाणी अँब्युलन्स, खूप सारं चांगलं मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यावेळेला आपण पाहतोय सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल या ठिकाणी खोलात टाकला होता. पहिला बॉल डॉट बॉल. पहा पहिला बॉल आपण पाहतोय डॉट बॉल. अमोल वाडबल बॉलिंग ट्रॅकवर आणि समोर भुरे अंधेरे. हो, यावेळेला पहा पुन्हा एकदा फसवलं होतं, सफल झाला होता आणि यावेळेला क्षेत्ररक्षक मिस. वाईट पास बॉल, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. टन टनाटन टन टन तारा, चलती है क्या 9 से 12. आला हा शानदार दर्जेदार धमाकेदार चौकार. वाईट +4 म्हणजे एकूण मला वाटतं 5 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. मैदानामध्ये थोडंसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी थोडीशी क्षेत्ररक्षकाची चुकी झाली. पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची बॅटिंग महत्वाची आहे, तुमची बॉलिंग महत्वाची आहे, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण मोलाचं असणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आपल्याला आणि त्याच वेळेला 4 धावा आणि वाईट एकूण 5चा आकडा या ठिकाणी थफलकर आपल्याला पाहायला मिळतोय. हेच पुन्हा एकदा अमोल रनवेवरती दाखल झालेत. या पुढील बॉल. ओहो, यावेळेसचा बॉल बाहेर निघाले, स्वीप केला, चेंडूवरती नजर होती आणि होय चेंडूला भिरकावून लावलं. 4 धाब्यांसाठी चौकार. शानदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला चांगलं पारखलं, चांगलं पिक केलं, चांगलं रीड केलं खऱ्या अर्थानं. आणि अमोलच्या विपक्षामध्ये चांगला स्टडी जरूर आहे, खास करून भुऱ्या अंधेरेचा. चांगला फटका 4 धाबांसाठी. फलक 9-0. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, यावेळेसचा बॉल बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, पंचांनी ही रणनीती ओळखली. पंच म्हटले या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंपच्या चेंडू खूप बाहेर आहे आणि म्हणूनच की काय या चेंडूला दंडित केलं जाईल. धावफलक मात्र या ठिकाणी अवांतर धावेच्या सहाय्याने पुढे फ्लाय होतोय, जिथे आपण पाहतोय 10 या अंकावरती. बघा ना, क्रिकेट जगतात ज्याला देव म्हणून संबोधला जातो, आता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी क्रमांक आपल्या समोर सादर होतोय. यस, पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल अमोल वाडबल यांचा. त्यावेळेला पहा, समोरच्या दिशेला पाहू शकतो आपण बिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. वा, काय जबरदस्त या ठिकाणी झेप पाहायला मिळाले. बॉलला जागच्या जागी थांबवलं. डॉट बॉलची सांगता अमोल वाडबलच्या माध्यमातून केली जाते. येस, नक्कीच या ठिकाणी बघा ना, क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. मिडवांच्या दिशेने होता चेंडू अतिवेगाने येताना पाहायला मिळतोय, परंतु त्याने ना नजर त्या ठिकाणी ठेवली होती आणि तक्षणी चांगल्या प्रकारचं त्यांनी कॅरी देखील केला आणि फॉरवर्ड देखील केला. हो, यावेळेस नो लुक शॉट. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. हा कणकणीत षटकार. यस, भुऱ्या अंधेरे असं म्हणतात ना मित्रांनो. लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते, कोटीचे घर एका कुलपावर आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते. ज्याचा स्वभाव चांगला त्याचा प्रभाव चांगला. प्रभाव चांगला भुऱ्या अंधेरेचा ठोकलाय षटकार. येस, नक्कीच यावेळेसचा बॉल. याही वेळेला शपल तर झाली आहे, संधी आहे. नाही नाही नाही, सोनं झाले नाहीये, सोनं झाले नाही आहे.
बघा सर, एक गोष्ट या ठिकाणी नक्की सांगेन, सकाळी उगवणारा सूर्य हा देखील तुमच्या आयुष्यात संधी प्रकाश आणतो आणि मावळणारा सूर्य हा देखील तुमच्या आयुष्यात संधी प्रकाशच आणतो. परंतु इथे काहीतरी चित्र विचित्र पाहायला मिळालंय. तुम्ही मोठी मॅच खेळताय आणि मोठी मॅच खेळत असताना तुम्ही ह्या चुका करताय म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने महागडे ठरणार. ही कॅच सोडले की मॅच सोडले हे मात्र पाहण्याजोगं राहील. येस, नक्कीच एक कॅच किती क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो. क्षेत्ररक्षकांनी डोक्याला हात लावले, पण मी मगाशी म्हटलं होतं डोक्याला हात लावून चालत नाहीये क्रिकेटच्या मैदानावर. हे सत्य आहे. भुऱ्या अंधेरीला जीवनदान मिळतंय. पहा, एक जीवनदान आता कुठपर्यंत घेऊन जाईल या कळंजे घावाला हे नक्कीच आपण पाहणार आहोत. अमोल देखील तिथे नाखुश पाहायला मिळतो आपल्याला. याच वेळेला आपण पाहतोय समोर आहेत पर्श अंधेरे, भुरे अंधेरेचे बंधू, दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमोल वाडवेलचा पुढचा बॉल. या वेळेला पहा, परफेक्ट लाईन, थोडासा उसळी देणारा बॉल, डॉट बॉलची सांगता. पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर धाव फलकावर धावा 17 आणि आता इथून जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. पहा निलेश, 12 बॉल 26 धावा, 13 दून 26, 13चा पाडा 8वा लागणार आहे. काय सांगाल निलेश, या 12 बॉल मध्ये 26 धावा बनल्या जातील? थोडस प्रेडिक्शन करूया. येस, नक्कीच. बघा ना, म्हणजे सर एकंदरीत आपण विचार केला ना तर पहिल्या षटकाचा आपण एकंदरीत बारकावे अभ्यासले तर 14.0 जायचं होतं. म्हणजे काय तर 42 धावांची आवश्यकता होती. परंतु पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं ना जास्तीच्या धावा या ठिकाणी लुटल्या गेल्या आणि होय गोलंदाजी मार्क कुर्ती असताना अमोलला टार्गेट केलं. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर 17 धावा या ठिकाणी लुटल्यात. येस, नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा थरार. श्रीराम स्पोर्ट क्लब जाधववाडी आयोजित आपण पाहतोय श्रीराम चषक आणि खास करून अनंत युवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने कैलासवासी संतोष दयाराम भोनकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम चषकाचा हा थरार महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सन्माननीय आदरणीय सेक्रेटरी घुले पाटील साहेब या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना मुख्य व्यासपीठावरून आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. सुचेल आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल आपण पाहतो बाहेर फेकलाय. व्हाईट बॉलचा इशारा. पागडे सरांच्या माध्यमातून दोन्ही हात जमीन लगत समांतर. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. येस, नक्कीच. एकंदरीत आपण पाहायला गेलो ना तर सुजलवरती देखील थोडा अंशिक ना प्रेशर असेल. कारण समोरती असणारा महेंद्र अंधेरे जो बघा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळत असताना ज्याच्या नावी बाईक चढली, ज्याने रायगड प्रीमियर लीग खेळली आहे, ज्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात, यावेळेस होय केलाय महेंद्र अंधेरे निवार. महेंद्र दे दनादन अंधेरे षटकार. यस, पतझड़ हुए बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आते. कठिनाई और संघर्ष से बिना अच्छे दिन नहीं आते. संघर्ष करताना महेंद्र बाहुबली अंधेरे सुजलवर केला प्रतिहल्ला. आणखी एक मोठा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पार, षटकार. बघा ना, म्हणजे योगेश सर जसे की आपण म्हणतो ना आयुष्य संधी प्रत्येकाच्या वाटेला असते. म्हणजे बघा तलावातलं पाणी तुंब असतं ना त्यावेळेस तलावातले मासे हे किड्यांना खातात, परंतु पाणी ज्या वेळेला आटतं ना तेव्हा मात्र किडे त्या माशांना खातात. आयुष्यात संधी प्रत्येकाच्या वाटेला आहे. 4 दिवस सासूचे तर होय 4 दिवस सुनेचे. यावेळेस शपथ झाले चेंडूला. यावेळी मात्र जाधववाडी गावचा रस्ता दाखवलाय आणि होय हा कणकणीत चौकार. यस, महेंद्र अंधेरे खूप लवकर ही मॅच संपवण्याचा तो मनसुबा ठरून आलाय. आणखी एक बहारदार फटका पाहायला मिळाला. सुजलवर आता मात्र प्रतिहल्ला खऱ्या अर्थाने चढवला जातोय. आणि मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे श्वास आणि सगळ्यात महत्वाचा क्रिकेट म्हणजे मित्रांचा सहवास. हाच क्रिकेटचा थरार जाधववाडी गावामध्ये जाधववाडीकरांच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. येस, नक्कीच. यावेळेस पुन्हा एकदा याही वेळेला आडा बॅटने खेळायचं होतं, ऑन ड्राईव्ह करायचा होता. एक धाव तर आली आहे. आणि होय म्हणजे बघा सर एकंदरीत क्रिकेट म्हणजे काय तर ती म्हणते लक्षात आहे का रे तुझ्या आपली लग अॅनिव्हर्सरी जवळ आलेली. मग मीही उत्तर देतो, अगं तो दिवस कसा विसरेन मी. त्याच तर दिवशी क्रिकेटच्या मैदानात मी हाफ सेंचुरी केलेली. ती म्हणते ऐकणारे सांगणारे या वाढदिवसाला तुला काय देऊ, आयफोन की स्मार्ट वॉच देऊ तुला. मग मी म्हणतो नको तो आयफोन नको तो स्मार्ट वॉच द्यायची झाली ना ग तर एक चांगली बॅट दे ग मला. ती म्हणते ऐकणारे कर ना काहीतरी कारण ये ना मला भेटायला घरी मी आहे एकटी.
मी मात्र दिवस रात्र याच विचारात बसलो म्हणून कशी घ्यावी रविवारी मॅच साठी सुट्टी. यावेळी मात्र ही सुट्टी या ठिकाणी परिपूर्ण कामयाबी ठरली असंच म्हणावं लागेल. याच ठिकाणी सन्माननीय आदरणीय नारायण विठोबा बेर्डे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याच वेळेला पहा वर्ष अंधेरेचा फटका ऑन साईडला बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षण तैनात आहेत. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने धावफलक आपण पाहतोय 34-34 ला 0 आतापर्यंत श्रीयांश 11 धाबे संघ. बघा योगेश सर, एकंदरीत ती झेल सुटली नसती तर मॅचच्या खेळीचा अंत झाला असता आणि त्यानंतर नवीन बॅटर आला असता. परंतु क्रिकेटला जर तर चालत नाही आहे. आणि हो याही वेळेला महेंद्र अंधेरेने केलाय वार. आता मात्र या ठिकाणी फिल्डर होतील गार. हा कणकणीत षटकार. यस असं म्हणतात मित्रांनो, घूमता हूं दर बदर मगर आवारा नहीं हूं मैं, हालात का मारा हूं पर बेचारा नहीं हूं मैं, हंसमते जिंदगी मुझे गिरता हुआ देखकर फिर संभल जाऊंगा, अभी तक हारा नहीं हूं मैं. महेंद्र अंधेरे सांगतोय मी हारलेलो नाहीये, मी संघर्ष करणार. आणखी एक संघर्षमय फटका बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. टोटल 40 आणि आता 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज. सामना बनवलाय. सर हे मॅच संपल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, ती कॅच या मॅच मध्ये खूप महत्वाची होती. आपण म्हटलं ना की कॅच सुटले की मॅच सुटले. बघा मागे सूर्यकुमार यादवने झेललेली ती कॅच वाईडिश लॉंगर मध्ये आणि त्यानंतर भारत देश वर्ल्ड कप जिंकला होता. ती जर कॅच जर मारली असती ना तर यदा कदाचित या ठिकाणी अमोलचा संघ देखील जिंकला असता. आणि होय यस विजयी भाव आपण पाहतोय. वाह आर्चीचा परशा, माणगाव तालुक्याचा परशाने विजयी भाव लगावला हा चौकार. आणि अशा प्रकारे गत वर्षामध्ये याच मैदानावर हा नावे संघ पराभूत झाला होता. मला आठवतंय आंबिवली संघाने त्यांना 4 मुंड्या चित केलं होतं, पण त्या वर्षाची वाट पाहिली आणि पुन्हा हा संघ त्याच ताकदीने मैदानामध्ये आला. आणि आज चक्क श्रीराम चषक 2026 मध्ये चॅम्पियन बनताना आपल्याला पाहायला मिळते. श्रीयांश 11 नावे संघ चॅम्पियन. अभिनंदन. कळंबच्या संघाला तर सवयच लागली श्रीराम चषक खेळण्याची आणि इथून मात्र बक्षीस मिळण्याची.